आत्मा हा अमर आणि अविनाशी आहे. त्यामुळे मी मारणारा किंवा मी करणारा ही समजूतच मुळात खोटी आहे. आत्मा मरत नाही आणि मारतही नाही. शास्त्रानुसार प्रत्येकाच्या वर्णाश्रमाप्रमाणे त्याला जे आवश्यक कर्म ती त्याने करणं हा प्रत्येकाचा धर्म. आणि म्हणून स्वधर्माला अनुसरून जे श्रेयस्कर आहे तेच कर असं सांगते ती भगवद्गीता. हरिओम. आता आपण या 15व्या अध्यायातल्या 5व्या श्लोकाकडे येतोय. श्लोक आहे 5वा. निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामाः द्वन्द्वैर्विमुक्ता सुख दुःख संज्ञैर्गच्छन्त्यमूढा पदमव्ययं तत्. जे खोटी प्रतिष्ठा, मोह आणि असत संगापासून मुक्त आहेत, जे नित्यत्व जाणतात, भौतिक वासनेतून मुक्त झाले आहेत, तसंच सुखदुःखांच्या द्वंद्वापासून मुक्त झाले आहेत आणि मोहरहित होऊन परमपुरुषाला शरण कसं जावं हे जाणतात, त्यांना त्या शाश्वत धामाची प्राप्ती होते. निर्माण मोहा, ज्यांचा मान आणि मोह नष्ट झाला आहे असे. जिथं संगदोषा, ज्यांनी आसक्तीचा दोष जिंकलेले आहेत, म्हणजे त्याच्यावर मात केलेली आहे. अध्यात्मनित्या, जो परमेश्वर स्वरूपापाशी नित्य स्थित आहे किंवा असतो. विनिवृत्त कामा, ज्याच्या कामना किंवा इच्छा पूर्णपणे नष्ट झाल्यात असा. सुखदुःख संज्ञे विमुक्ता, सुख आणि दुःख या द्वंद्वातून जे विमुक्त झाले आहेत असे कोण? अमूढा, असे अमूढ लोक म्हणजे ज्ञानी लोक किंवा ज्ञानी साधक. तत् अव्ययं पदम गच्छन्ति, त्या अव्यय अशा पदाला प्राप्त होतात असं भगवंत या श्लोकात सांगतायत. आता भगवंताने मागच्या श्लोकात यस्मिन गता न निवर्तन्ति भूयः असं आपल्याला सांगितलं होतं. म्हणजे ज्या परमपदाला माणूस एकदा पोचला की या जन्ममृत्यूरूपी दुनियेत त्याला परत यावं लागत नाही असं सांगितलं. त्या परमपदाला म्हणजेच परमात्म्याजवळ पोचण्याची साधना काय आहे ते या श्लोकात सांगतात. पहा, एकूण 5 साधना भगवंत आपल्याला सांगतायत. साधना पंचक. ते ज्या परमपदाला पोचलेत, जे लोक त्या परमपदाला पोचलेले आहेत त्यांची लक्षणं आहेत बरं का. आणि आपल्यासाठी मात्र ते आदर्श आहेत. आपल्याला तिथे पोचायचं आहे. काय येते 5 आदर्श? 1. मान आणि मोह यांचा पूर्णपणे त्याग करणं. 2. आसक्तीचा पूर्णपणे त्याग. 3. परमेश्वराच्या अनुसंधानात कायम राहणं. 4. सर्व इच्छांचा पूर्णपणे त्याग करणं. आणि 5वं, सुख आणि दुःख या द्वंद्वातून कायमचं बाहेर येणं. या त्या 5 साधना आहेत. हा जो करतो, हे जे कोणी अंमलात आणतो, तो अमूढ म्हणजे ज्ञानी, आणि तो त्या अव्यय अशा परमपदाला पोचतो असं भगवंत सांगतायत. आता यातली एक साधना आपण सविस्तर पाहूया. पहिली साधना काय सांगतायत? निर्माण मोहा. पहिलं लक्षण, ज्याचा मान आणि मोह पूर्णपणे नष्ट झालेला आहे असा. आता मान म्हणजे काय ते प्रथम पाहू. म्हणजे मग निर्माण कसं व्हायचं ते समजेल आपल्याला. आपण नेहमी असं मानतोच ना की मी जे करतो तेच योग्य आहे आणि जे मी वागतो तेच चांगलं आहे. जे माझ्या मनासारखे वागतात ते सगळे चांगले आहेत, आणि जो कोणी जरा माझ्या मनाविरुद्ध कोणी वागलं की तो वाईट आहे. त्याचा राग येतो आपल्याला. का बरं? कारण मी शहाणा आहे, मी मोठा आहे, मी श्रेष्ठ आहे. म्हणजे जगात असं नसतं हो. हे बघा, प्रत्येक माणसाला भगवंताने बुद्धी दिलेली आहे नक्कीच, आणि प्रत्येक काम करण्याचे अनेक मार्ग असू शकतात. का एकच मार्ग असतो असं नाही. आपण म्हणतो त्या पद्धतीनेच प्रत्येक काम व्हायला पाहिजे हा अहंकार आहे. आणि मग नाही झालं की त्या माणसाला राग येतो, अपमान झाल्यासारखं वाटतं. जो माणूस दुसऱ्याचं ऐकून घ्यायला तयार होतो ना, तोच जीवनात काही शिकू शकतो बरं का. लक्षात घ्या, कुठल्याही क्षेत्रातली जी मोठी माणसं आपण बघतो ना, ती कशी आहेत, त्यांच्यामध्ये हा गुण अगदी समानपणे दिसतो बघा. समानपणाने की ते कधीही दुराग्रही नसतात. सर्वांच्या कल्पना आणि विचार ते ऐकून घेतात आणि त्यानंतर निर्णय घेतात, आणि म्हणून ते यशस्वी होतात. हे तर अगदी सत्य आहे. मी आपणास सांगितलं ना, अनेक वेळा सांगितलं आहे की अगदी बंद घड्याळसुद्धा दिवसातून 2 वेळेला बरोबर वेळ दाखवतच की नाही, हे नक्कीच आहे. मग आपण आणि आपल्या भोवतालची सगळी माणसं तर जिवंत माणसं आहेत. ते काय फर्निचर नाही आहे. खुर्च्याही 2 एकसारख्या असू शकतील, माणसं कशी असतील? त्यांचंही म्हणणं बरोबर असणं साहजिकच आहे ना.
आता बघा, मी स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यास तयार होतो ना, तो मानापमान झाला असं म्हणायला काही हरकत नाही. उलट माणूस जेवढा लहान ना तेवढा कोत्या विचारांचा असतो, स्वकेंद्रित असतो आणि मग तेवढा तो मानी असतो. आणि जेवढा मोठा ना विशाल हृदयी असतो ना तेवढा तो मानापमानरहित असतो. मानाचा आणखीन एक पैलू आहे. मान म्हणजे मापणे किंवा मोजणे. आपण काय करतो, आपण म्हणतो नाही का नेहमी की आजचं महानगराचं तापमान, तो मान बरं का. आपण काय करतो, स्वतःला नेहमीच देह, काल आणि वस्तूमध्ये मापतो. कसं पहा, मी असं म्हणतो की मी 5.5 फूट लांब आहे आणि 1.5 फूट रुंद आहे, म्हणजे त्याच्या पलीकडे मी नाही ना, त्याच्या पलीकडे मी नाही, म्हणजे स्वतःला देशाने मापणं झालं. पुढे मी असं सांगतो मी 87 वर्षाचा आहे, आता हे माझं कालामध्ये मापणं झालं हो. म्हणजे त्यापूर्वी मी नव्हतो, आज मात्र आहे. त्यामुळे मग काय केलं पाहिजे, माझ्या घरातल्याने मला मान दिलाच पाहिजे. का बरं? कारण मी मोठा. कशाने मोठे आहात? आकाराने, वजनाने, बुद्धीने की वयाने? बाकीचं माहीत नाही, पण वयाने नक्की मोठा आहे ना, नक्कीच आहे. म्हणून माझा अनुभव मोठा आणि त्याला मुलाम असं देतो की माझ्या अनुभवाचा फायदा तुम्हाला मिळावं इच्छा आहे. दुसरं काय आहे? आता तिसरं काय असतं, वस्तुमानाने मापणं. म्हणजे समजा माझं वजन आहे 80 किलो, 100 किलो, जे काय असेल ते, म्हणजे यापेक्षा काही जास्त नाही हो. खरं म्हणजे काही जास्त नाही काही, पण लोक म्हणतात जास्त आहे वगैरे वगैरे. म्हणजे हे आहे स्वतःचं मोजमाप करणं बरं का. स्वतःला या देहापुरतं मर्यादित करणं, हेच आहे देह तादात्म्य. दुसरं काय असतं? हो, देह काय, इंद्रिय काय, अनात्मा आहेत हो, ते इदम आहे. अहम नाही, पण तेच मी आहे असं मानल्यामुळे काय होतं, अहमभाव, अहम मान्यता हे निर्माण होते. मानापमानाच्या कल्पना निर्माण होतात. शरीराशी मी आणि माझं असं संबंध निर्माण झाल्यामुळे काय होतं, मानाची आणि आदराची इच्छा निर्माण होते. शरीराच्या मानापमानाला स्वतःचे मानापमान आपण समजतो. आता तसं पाहिलं तर बघा, स्वप्नामध्ये किंवा गाढ झोपेमध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा कुठे असतो आकार, कुठे असतो वजन, कुठे असते उंची, काहीच नसतं. निर्माण होणं म्हणजे सुद्धा जागेपणी देखील देह म्हणजे मी हे न जाणणं किंवा न मानणं. दुसरं आहे निर्मोह होणं. निर्मोह होणं म्हणजे काय, मानाच्या कल्पनात आपण जो फसतो ते मोहामुळे फसतो. जे आपण नाही तसे आहोत असं मानणं, हा एक मोहच आहे ना. अनात्म वस्तूमध्ये आत्मबुद्धी म्हणजे मी देह आहे, हा पहिला मोह. पहिला मोह कुठला? दुसरा, मी आहे तसाच आहे, माझ्यामध्ये काहीच कोणताच बदल घडत नाही हो. जसं मी लहानपणी होतो ना तसाच माझा उत्साह, शक्ती आजसुद्धा कायम आहे. आणि जग बदलत असेल ना कदाचित, पण मी नाही बदलणार ना मात्र, आणि बदलता कामाही नाही. आणि देह तर कधीच नाही बदलतं. वय वाढतं खरं आहे, देह थकतो, पण हे मान्य नाही करत ना. मग काय करतात, सुरकुत्या झाकण्यासाठी कुठे प्लॅस्टिक सर्जरी करा, कुठे कलप लावा, कुठे फेशियल करा. कशासाठी? तरुण दिसावं म्हणून. पण म्हणजे त्यामुळे माणूस तरुण नाही हो, केविलवाणा दिसतो, दुसरं काही नाही. जसं बघा, मागे एकदा दूरदर्शनमध्ये एक जाहिरात यायची, तुम्ही आठवत असेल, सांधेदुखीच्या औषधाची जाहिरात होती. त्यात ते असं दाखवायचे की काही मुलं एका मैदानात फुटबॉल खेळत असतात आणि बाजूला बाकावर एक असं वयस्कर माणूस बसलेला असतो, वृद्ध माणूस, पण तो अगदी तरुण दिसावा म्हणून काय हाफ पॅन्ट आणि नंतर टी शर्ट वगैरे असा घातलेला असतो. आता लहानपणी तरुणपणी त्या माणसाने कदाचित फुटबॉल वगैरे खेळला असेल हो, पण तो काय करतो, तो उठतो आणि पुढे होतो आणि ते मुलांना काय सांगतो, अरे अशी काय किक मारता, कशी किक मारायची तुम्हाला माहीत नाही, दाखवतो मी, थांबा. म्हणून तो बॉल जमिनीवर ठेवतो, मागे पाय करून जोरात किक मारायला जातो, कमरेत लचक भरून खाली पडतो. आता मला सांगा, हे काय आहे? उगाच दुःखाला कारणीभूत झालं की नाही नको ते केल्यामुळे. उलट मान्य करा ना, वय काय बिघडलं, हरकत नाही हो. अहो, वृद्धावस्थेत सुद्धा एक भारदस्तपणा असतो की नाही. आता जी गोष्ट शरीर थकण्याची आहे ना, तीच स्मरणशक्तीची सुद्धा आहे हो, नक्कीच. बघा ना, वयोपरत्वे काय होतं, माणसाची स्मरणशक्ती साधारणपणे कमी होतेच, पण काहींची फार कमी होते. आणि मग काय होतं, मगाशी आपण काय बोललो ते आठवत नाही, तीच गोष्ट 4 वेळा सांगतात. आणि मग इतर माणसांना आठवण करून देतात, अहो आत्तापर्यंत तुम्ही 4 वेळा सांगितलं, की मग दुःखी होतात. मला एकदा एक वृद्ध गृहस्थ भेटले बरं का, प्रवचनाला आले होते, प्रवचनाला मला भेटले. ते म्हणाले, मला तुम्ही गीता एवढी अभ्यास करता, मला एक उपाय सांगावं. म्हटलं काय झालं तुम्हाला, काय झालं आहे? ते म्हणे, नाही हो, मी चार्टर्ड अकाउंटंट आहे, मी अनेक मोठ्या कंपन्यांचा ऑडिटर होतो बरं का. अहो 100 200 पानाचे अकाउंट स्टेटमेंट माझी पाठ असायची. पण आता बघा ना, आता हल्ली काय झालं आहे, मला काही आठवतसुद्धा नाही, माझं स्वतःचं टेलिफोन नंबरसुद्धा पाठ राहत नाही हो. काय करू मी? पुष्कळ औषधं केली, इथल्या तज्ज्ञांना दाखवलं. अहो मागच्या वर्षी अमेरिकेत गेलो होतो, तिथल्या तज्ज्ञ लोकांसुद्धा दाखवलं, पण काय उपयोग होत नाही, स्मरणशक्ती अगदी गेलीच जवळजवळ. त्यामुळे मी फार दुःखी आहे, काय करावं? म्हटलं, हे बघा, तुमची स्मरणशक्ती तुम्हाला आठवत नाही, दगा देते स्मरणशक्ती, हे तरी तुम्हाला पक्का आठवत आहे की आणखी काय पाहिजे? पुष्कळ झालं नाही.
आणि बघा आता काय तुम्ही ऑडिटर नाही आहात तेव्हा काही प्रश्नच नाही ना. एक लक्षात द्या. अहो विसरणारी सुद्धा भगवंताची देणगीच आहे हो. लक्षात घ्या ना. काय होतं मागच्या जन्मीत सोडव ह्या जन्मात लहानपणापासून घडलेला प्रत्येक प्रसंग जर आपल्याला आठवला ना तर केवढी पंचायत होईल माहिती आहे. डोक्यात दुसरा कचरा होऊन जाईल ना नुसता. ही आपली समस्या नाही. ज्या आपल्याला आठवत नाही किंवा साठा कमी आहे समस्या नाही हो. आपल्याकडे साठा जास्त आहे. अनावश्यक माहिती आपण डोक्यात भरून ठेवलेली असते उगाचच. ही समस्या आहे. म्हणजे ते रिकामं जर केलं ना तरच भगवंताच्या विचाराने ते भरता येईल बरं का. आणि मंडळी एक लक्षात घ्या, भूतकाळाला वर्तमानात काळात खेचण्याचा प्रयत्न आहे, दुसरं काय आहे. आणि हा मोह आहे. मोहाचाच आणखीन एक आविष्कार असतो बरं का. काय आता सर्व चांगलं आहे, छान आहे हो सगळं, तसंच कायम राहावं इच्छा असते आणि तशी धडपड पण असते. आणि मग हे बदलेल की काय, नाहीसं होईल की काय, अशी उगाचच मनाला भीती वाटत राहते कायमची. आणि ही कसलं हे काय माहिती आहे, हे वर्तमानाला भविष्यात नेण्याचा प्रकार आहे. असं होऊच शकत नाही हो, हे नक्की आहे. एक लक्षात ठेवा, जग, आसपासची परिस्थिती, माणसं, समाज, सगळ्या व्यवस्था हे सगळं सतत बदलत असतं. आणि बदलण्याचा स्थायी भाव आहे जगाचा, तो कसा बदलू शकेल आपण. उगाच घाबरू नका, भगवंतावर भरोसा ठेवा. आजवर त्याने सर्व ठीक ठेवलं आहे ना, मग पुढेही ठीक ठेवेल की. विश्वास का नाही ठेवायचा. ठेविले आनंद तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधानाचा अर्थ हा आहे हो, हे नक्की आहे. आता आपल्या मनाची शांतता, मनाचं समाधान सर्व अवस्थांमध्ये टिकवून ठेवणं हेच तर निर्माण होणं आहे, निर्मोह होणं आहे, दुसरं काय आहे. आणि हे कोण करू शकेल. ज्यांनी शास्त्रांचा अभ्यास केला आहे, सत्संग केला आहे, सद्गुरूंच्या उपदेशाप्रमाणे आत्मचिंतन केलं आहे, असा माणूस काय होतो, अज्ञानरूपी मोह आणि देहात्मबुद्धीचा निराश करतो. आत्मस्वरूपाची त्याला जाण येते आणि त्यामुळे तो ममाकार आणि अहंकार शून्य होतो. म्हणजेच काय होतं, मान आणि मोह रहित होतो. हा झाला अभ्यासाचा, चिंतनाचा मार्ग, याला ज्ञानमार्ग म्हणता येईल. दुसराही मार्ग केवळ समजा भगवंतांना शरण जाणं, जास्तीत जास्त काळ त्याच्या नामामध्ये, भजनामध्ये, अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न करणं. म्हणजे काय होतं, हळूहळू संसारातली आसक्ती आणि मोह कमी व्हायला लागतात. आस्ते आस्ते होतं. हा आहे निर्माण आणि निर्मोह होण्याचा भक्तिमार्ग, ज्ञानी भक्तांसाठी एक मार्ग. आणि आणि भगवंताच्या पदाशी जो एकरूप झाला आहे त्या माणसाचं दुसरं लक्षण सांगितलं भगवंताने. आता भगवंत तिसरं लक्षण सांगत आहेत, चित्तसंग दोष आहे, ते पाहूया. संग दोष ज्याने जिंकलेला आहे तो, म्हणजेच संग दोषातून जो मुक्त झाला आहे तो. संग म्हणजे आसक्ती. तसं पाहिलं ना तर भगवंताविषयी जे प्रेम असतं ती पण एक प्रकारची आसक्तीच आहे की, नक्कीच आहे. पण ती संवादी आसक्ती आहे, उद्धाराकडे नेणारी आसक्ती आहे, म्हणून तिला आपण भक्ती असं म्हणतो. आणि संसार आणि संसारातल्या गोष्टी ह्याविषयी जे आकर्षण असतं ना त्याला म्हणतात आसक्ती. त्याला म्हणतात आसक्ती किंवा संग. संग म्हणजे केवळ संगत नाही बरं का, केवळ संगत नाही, संगतीबद्दल जी आसक्ती असते तिला म्हणतात संग. आणि म्हणून नारद भक्तिसूत्र सांगतं, नुसतं स्पष्टपणे सांगतं, दुस्संग सर्वथैव त्याज्यहा, की जो संग, जी संगत, जी किंवा आसक्ती आपल्याला आपल्या साधनेपासून, भगवंतापासून, सद्गुरूंपासून दूर नेते ना, ती संगत टाळलीच पाहिजे, त्यात काही शंकाच नाही. म्हणजे कसं आहे, आपल्या श्रद्धेमध्ये आणि भक्तीमध्ये दुही पेरणारा, भगवंताच्या भक्तीचा उपहास करणारा संग नेहमीच टाळला पाहिजे. जी आसक्ती विषयभोगामध्ये अतिप्रवृत्त करते, लालसा वाढवते, दैवी गुणांपासून दूर करते, सत्संगापासून आपल्याला दूर ठेवते, ती टाळलीच पाहिजे हो, असे 43वे भक्तिसूत्र सांगतं. आता जर रोजच्या व्यवहारातला विचार करूया ना, शेवटी आपण व्यवहारातला विचार करूया हो, कारण काय, आपण हे विसरून चालणारच नाही ना, की आपण घरात राहतो, आपल्या संसारात राहून आपल्याला साधना करायची, काय जंगलात नाही जायचं आहे. डोक्यात राग घालून चालत नाही हो, एक लक्षात घ्या. घरात अनेक गोष्टीवर वाद होतातच ना, कोणाचे होत नाही, सगळ्यांचेच होतात. आपल्याला त्यात भाग घेण्याची अगदी सुरसुरी येते बरं का, पण ती टाळली पाहिजे, निश्चित टाळली पाहिजे. वादाने वाद वाढतो आणि मनाचा समतोल बिघडतो, हे लक्षात घ्या. तसंच काय होतं, कधी कधी आपल्या आजूबाजूची माणसं आपल्या साधनेत खोडा घालतात बरं का, अशी माणसं असतात. काय आपण काही सांगितलं तरी ते काय म्हणतात, अहो तुम्ही म्हणताय बघा सगळं ठीक आहे हो, पण अमक्या विद्वानाचं असं मत आहे, त्याने म्हटलं आहे चक्क. आता खरं काय असतं, बऱ्याच वेळेला या संतांनी किंवा विद्वानांनी कोणत्या संदर्भात ते सांगितलं आहे हे लक्षातच घेतलं जात नाही. आणि मग उगाचच वादवाद सुरू होतं, तू मोहमे, तू मोहमे, साधना ते बाजूला. हे टाळलंच पाहिजे. हा दुस्संग आहे, दुसरं काय आहे. समजा तुम्ही आता एखाद्या प्रवचनाला किंवा सत्संगाला निघाला, अशी कल्पना करा. एखादा परिचित किंवा घरातला माणूससुद्धा कधी कधी म्हणतो ना की जाऊ दे, आज नाही गेलं तर काय बिघडतं मोठं, रोज जातंच की, आज संध्याकाळी छानपैकी सिनेमाला जाऊ, बाहेर जेवण करू, मस्तपैकी मजा करू. लगेच मनात उलटसुलट विचार सुरू होतात. एकीकडे प्रवचनाला जावंसं वाटतं
आणि दुसरीकडे मौज मजेचं आकर्षण वाटतं. झालं, मन विक्षेपित झालं. हे टाळलंच पाहिजे मंडळी. मागे मी एक वाक्य सांगितलं होतं, आठवत असेल तुम्हाला. कुसंगती टाळावी, विसंगती सहन करावी आणि सत्संगतीने निस्संग व्हावं, असं वाक्य सांगितलं होतं. आता मगाशी जे काय वर्णन केलं ना, हे सगळी कुसंगती आहे, ती टाळलीच पाहिजे नक्की. आपल्या विश्वासाला, आपल्या श्रद्धेला तडा देणारी आणि साधनेपासून आणि भगवंतापासून दूर नेणारी कोणती संगत टाळलीच पाहिजे. आणि हे टाळणं सहज शक्य पण आहे. पण विसंगती म्हणजे विशेष रीतीने जडलेली संगत. विसंगतीचा अर्थ होतो विशेष रीतीने जडलेली संगत. जशी समजा नवरा बायको, नातेवाईक, मुलं बाळं, ही सगळी संगत ही टाळता येतेच नाही ना, आणि टाळूही नाही, नक्कीच नाही. काही वेळेला काय होतं, पती पत्नी दोघांपैकी एक जण चांगला साधक असतो बरं का, दुसरा मात्र पक्का भौतिकवादी असतो. आणि इतकं नसलं तरी अगदी ना, तर एकाला शास्त्राचा अभ्यास, सत्संग आवडतो, आणि दुसऱ्याला काय असतं, साधुसंग, सत्संग यांचं अगदी वावडं असतं. पूर्ण संसार विषयात ते रंगलेले असतात. आणि हे जेवढं पटवायला जाल ना तुम्ही, तेवढं दुसऱ्या माणसाच्या विरोधी होत जातो बरं का, अधिक. त्यात वादविवाद किंवा भांडणं करू नये, काही साध्य होत नाही. तुम्ही साधना चालू ठेवा. घरातल्या लोकांनाही हळूहळू पटेल, निदान घरात विरोध तरी मावळून जाईल ना घरातला, हे खरंच आहे. त्यामुळे आपल्या साधनेला खीळ करत बसते ना, तो सगळा दुस्संग आहे, तो टाळलाच पाहिजे. नाही तर आपणच आपले शत्रू बनतो. प्रथम अर्थात आपलं घर, संसार हे सगळं कर्मयोग म्हणून सांभाळणे आवश्यक आहे. हे निश्चित लक्षात घ्या, पळून जायचं नाही आहे. रामदास जेव्हा म्हणतात ना, संसार करावा नेटका, याचा अर्थ त्यात अडकून मायेच्या आणि ममतेच्या भोवऱ्यात फसावा असं नक्कीच नाही हो. पण संसारात आपल्या कुटुंबात राहूनसुद्धा आपली कर्तव्य करूनही भगवंताचं अनुसंधान ढळून न देणं, हे आहे नेटका संसार करणं. आता या संघदोषातून बाहेर येण्यासाठी भगवंत पुढची लक्षणं किंवा पुढची साधनं असतात बघा. अध्यात्मनित्या या विषयावर अजून बरंच भाष्य बाकी आहे, ते आपण पुढच्या प्रवचनात करूया. हरिओम.